तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती प्रेमाने अक्षराकडे बघत असतो आणि त्यामुळे ती लाजून खाली मान घालते आणि मग ती अधिपतीला म्हणते की तुम्ही माझ्याकडे असे का बघताय, तुम्हाला अजून काही गिफ्ट हवं आहे का. आणि त्यावर अधिपती म्हणतो की हो मास्तरीणबाई, मला तुमच्याकडून अजून एक गिफ्ट हवं आहे. आणि मग त्यानंतर अक्षरा स्वप्नात हरवून जाते. तिला असं वाटत असतं की ती आणि अधिपती छान डान्स करत आहेत. आणि मग त्यानंतर जेव्हा अधिपती तिला मोठ्याने आवाज देतो तेव्हा ती भानावर येते. अधिपती तिला विचारत असतो की काय झालं मास्तरीणबाई. तर अक्षरा म्हणत असते की त्या झिरमिळ्या कुठे गेल्यात. आणि मग ती अधिपतीच्या गळ्यातील चैनीला हात लावत म्हणते की ही तर चैन आहे, मग झिरमिळ्या कुठे आहेत. आणि त्यावर अधिपती हसतच म्हणतो की हे काय बोलताय तुम्ही, नेमकं काय झाले तुम्हाला. आम्ही तुमच्याकडे गिफ्ट मागितलं म्हणून तुमची मुद्दाम तंद्री लागली ना. त्यावर अक्षरा हसतच म्हणते की नाही अधिपती, असं काही नाही आहे. तर अधिपती मुद्दाम तिला विचारत असतो की तुम्हाला आमची ही चैन हवी आहे का. आणि मग ते गळ्यातील चैन काढून अक्षराला देऊ लागतात. मात्र अक्षरा म्हणते की नाही अधिपती, मला काही नको आहे. आणि मग ती उगाच अधिपतीकडे बघून हसू लागते. दुसरीकडे भुवनेश्वरी अधिपतीच्या वाढदिवसाची तयारी करत असते तर दुर्गी लपूनच ती काय करते हे बघत असते. आणि हे भुवनेश्वरीच्या लक्षात आल्यावर ती तिला समोर बोलावून घेते. आणि मग ती दुर्गीला विचारते की काय चालले तुझं. तर दुर्गी म्हणते की काही नाही ताई, मी फक्त तुला काही मदत हवी आहे की नाही ते बघत होते. आणि मग भुवनेश्वरी तिला सांगते की जा आणि अधिपतींना बोलावून आण. दुसरीकडे अधिपती बाहेर जाण्यासाठी निघतो. मात्र तितक्यात अक्षरा त्याला थांबवत म्हणते की मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. त्यावर अधिपती नाटक करत म्हणतो की ठीक आहे सांगा मग. मात्र अक्षराची काही हिंमत होत नसते. आणि मग त्यानंतर ती अधिपतीला म्हणते की तुम्ही माझ्याकडे पाठ करून उभे राहा आणि मग मी माझ्या मनातलं बोलते. त्यामुळे मग अधिपती तिच्याकडे पाठ करून उभा राहतो. पण त्याची बडबड सुरूच असते. त्यामुळे मग अक्षरा त्याला हाताची घडी घालायला सांगते आणि तोंडावर बोटही ठेवायला सांगते. त्यामुळे अधिपती तसा करतो. त्यानंतर अक्षरा तिच्या मनातील गोष्ट अधिपतीला सांगू लागते. ती म्हणत असते की अधिपती माझं तुमच्यावर. मात्र ती पुढे काही बोलणार इतक्यात दुर्गी मोठमोठ्याने अधिपतीला आवाज देत त्या ठिकाणी येते. आणि त्यामुळे अक्षरा अधिपतीला तिचं त्याच्यावर किती प्रेम आहे हे सांगूच शकत नाही. तर अधिपतीसुद्धा वैतागूनच दुर्गीला विचारत असतो की काय झालं, कशाला ओरडतीये. तर दुर्गी त्याला सांगते की तुम्हाला ताईने खाली बोलावले, तुमचं औक्षण करायचं आहे ना. आणि त्यावर अधिपती म्हणतो ठीक आहे. आणि मग दुर्गी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि त्याला लवकर खाली यायला सांगते. त्यानंतर मग ती तेथून निघून जाते. तर अधिपती अक्षराला म्हणत असतो की आईसाहेबांनी आपल्याला बोलावले तर खाली जावंच लागेल. त्यावर अक्षरा म्हणते हो, पण मला तुमच्याशी बोलायचं होतं. त्यावर अधिपती म्हणतो की तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते आता आपण नंतर बोलूयात. आणि मग तो आरशाकडे बघत अक्षराला विचारतो की खरंच हा शर्ट चांगला दिसतोय ना, विचित्र तर काही वाटत नाही आहे ना, कारण आम्हाला खूप ऑक्सफोर्ड होतं आहे. आणि त्यावर अक्षरा हसतच म्हणते की ऑकवर्ड असं बोलायचं आहे तुम्हाला आणि काळजी करू नका, असं काही वाटत नाही आहे, तुम्हाला शर्ट खरंच खूप छान दिसतोय. आणि मग अधिपती तेथून निघून जातो. दुसरीकडे दुर्गी जाऊन भुवनेश्वरीला सांगते की ताई तू अधिपतींसाठी एवढे शर्ट आणले आहेत. मात्र तिकडे त्या सुनबाईने आधीच अधिपतींना एक नवीन शर्ट गिफ्ट म्हणून दिलाय आणि त्यांनी तो शर्ट घातलाय सुद्धा. आणि ते ऐकून भुवनेश्वरीला आश्चर्य वाटते. तर दुर्गी तिला सांगत असते की एवढंच नाही तर त्या सुनबाईने तुझा मानसुद्धा हिसकावून घेतला आहे, तिने तुझ्याच आधी अधिपतींचं औक्षण केलं आहे. आणि ते ऐकून भुवनेश्वरीला तर धक्काच बसतो. ती म्हणते की हे कसं शक्य आहे, अधिपतींचं औक्षण करण्याचा पहिला मान आमचा आहे. तर दुर्गी तिला तिखट मीठ लावून सगळा प्रकार सांगत असते आणि तिचे अक्षराच्या विरोधात कान भरत असते. त्यामुळे भुवनेश्वरी खूप चिडते. आणि मग तितक्यात चारुहास सर आणि आजीसुद्धा त्या ठिकाणी येतात. ते दोघेही भुवनेश्वरीला अधिपतीबद्दल विचारतात. आणि मग अधिपती आणि अक्षरासुद्धा त्या ठिकाणी येतात. अधिपतीला बघून सगळेच खुश होतात. मात्र भुवनेश्वरी म्हणत असते की हे काही जोकरासारखे कपडे घातले आहेत तुम्ही, आम्ही तुमच्यासाठी नवीन शर्ट आणले आहेत ते घाला. त्यावर अक्षरा हसतच म्हणते की मॅडम जोकरासारखे नाहीत तर छान कपडे आहेत आणि अधिपतींना तुम्हाला अशा ड्रेसमध्ये बघण्याची सवय नाही आहे ना, म्हणून तुम्हाला वेगळं वाटत असेल, पण खरंच हा शर्ट त्यांना खूप छान दिसतोय. मात्र भुवनेश्वरी काही ऐकून घेत नाही. ती अक्षराने आणलेल्या त्या शर्टला खूप नावं ठेवत असते आणि त्यामुळे अक्षराला वाईट वाटतं.
चारुहास सर भुवनेश्वरीला समजावतात की आता वाद घालू नको. मात्र भुवनेश्वरी ऐकत नाही. ती म्हणते की मी काय एकटी वाद घालते का? सुनबाईसुद्धा आमच्याशी वाद घालत आहेत, हे तुम्हाला दिसत नाही का? आणि मग ती अधिपतीला सांगते की हे बघा, आम्ही तुमच्यासाठी किती छान शर्ट आणले आहेत, यातील एक शर्ट तुम्ही घाला. तुम्ही मालक दिसायला हवेत, नोकर नाही. जर तुम्ही असे शर्ट घालून ऑफिसमध्ये गेलात तर कोणीही तुमचं काही ऐकणार नाही. आणि तिच्या अशा बोलण्यामुळे सगळ्यांनाच वाईट वाटतं. दुसरीकडे नीलम फॅक्टरीमध्ये आलेली असते, त्यामुळे सगळ्या बायकांना आश्चर्य वाटतं. 2 बायका तिला विचारतात की तू आज फॅक्टरीमध्ये कशी काय आली? आणि आम्हाला असं कळलंय की तू त्या मुकादमाला माफ केलं. त्यावर नीलम म्हणते हो, केलं माफ, कारण त्याला जे करायचं होतं ते त्याने केलं आणि माझ्यासाठी हा विषय आता संपलाय. तुम्ही पुन्हा इथे हा विषय काढू नका. आणि त्यावर त्या बायकासुद्धा हो म्हणतात आणि नीलमला सांगतात की काळजी करू नको. जर तुला पुन्हा काही वेगळं जाणवलं तर तू आम्हाला सांग, आम्ही सगळ्याजणी तुझ्यासोबत आहोत. त्यावर नीलम हो म्हणते. तितक्यात तो मुकादम त्या ठिकाणी येतो आणि त्याला बघून नीलम घाबरते. मात्र ओंकारही त्या ठिकाणी येतो आणि तो त्या रमेशला तेथून जायला सांगतो. त्यामुळे नीलमच्या जीवात जीव येतो. दुसरीकडे भुवनेश्वरी अजूनही अक्षरासोबत वाद घालतच असते आणि अधिपतीला म्हणत असते की तो शर्ट तुम्ही काढून टाका आणि आम्ही आणलेला शर्ट घाला. तर अक्षरा देखील म्हणत असते की मॅडम, या शर्टमध्ये काय वाईट आहे? त्यांना तो खरंच छान दिसतोय. पण भुवनेश्वरी काही ऐकत नाही. ती अधिपतीला म्हणते की आत्ताच्या आत्ता शर्ट बदला. तर अधिपती म्हणत असतो की आईसाहेब, आता हा शर्ट घातलाय तर आपण यावरच औक्षण करू आणि हवं तर मग बाहेर जाताना आम्ही दुसरा शर्ट घालतो. पण भुवनेश्वरी ते सुद्धा मान्य करत नाही. चारुहास सर देखील तिला समजावतात, पण ती काही ऐकत नाही. आणि त्यातच दुर्गी तिची साथ देत म्हणत असते की खरंच हा सुनबाईंनी आणलेला शर्ट जोकरासारखा वाटतोय. उलट ताईने आणलेले शर्ट खूप छान आहेत, अधिपतींनी तेच घालायला हवेत. मात्र मग अधिपती म्हणतो की आईसाहेब, औक्षण करण्यापुरता आम्ही हा शर्ट घालतो आणि मग फॅक्टरीत जाताना तुम्ही आणलेले शर्ट घालतो. पण भुवनेश्वरी ते मान्य करतच नाही आणि ती औक्षण करण्यासाठी सुद्धा पुढे येत नाही. ती अधिपतींना विचारते की आता तुम्ही मला सांगा, मी आणलेला शर्ट तुम्हाला घालायचा आहे की नाही? तर दुसरीकडे फॅक्टरीमध्ये त्या रमेशला काल घडलेला सगळा प्रकार आठवत असतो आणि तो त्याच गोष्टींचा विचार करत असतो. तितक्यात ओंकार 2 माणसांना घेऊन त्या ठिकाणी येतो आणि तो फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या सगळ्या बायकांना सांगतो की हे दोघेजण आजपासून तुमच्या सुरक्षिततेसाठी इथेच असतील. जर तुम्हाला कोणी त्रास दिला, कोणी मुद्दाम तुमची खोड काढली, जर काही झालं तर हे तुमच्या मदतीसाठी धावून येतील, कायम तुमचं रक्षण करतील. तुम्ही यांना तुमचे भाऊच समजा. आणि त्यामुळे त्या सगळ्या बायकांना आनंद होतो. रमेश मात्र घाबरलेला असतो. तर दुसरीकडे अधिपती भुवनेश्वरीला म्हणत असतो की आईसाहेब, तुम्ही आमचं औक्षण करा. औक्षण करण्यासाठी आम्ही हाच शर्ट घालतो आणि मग फॅक्टरीमध्ये जाताना तुम्ही आणलेल्या शर्टपैकी एखादा घालतो. पण भुवनेश्वरी ते सुद्धा मान्य करत नाही आणि या गोष्टीमुळे त्यांच्यामधील वाद वाढतच जातात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.